नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. तुम्ही माझ्या चॅनलवरती हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड सगळ्या गोष्टी पाहिल्याच असेल. नसेल पाहिले तर आता सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्ही टीपी डेस्कला काम करत असाल तर त्यासंबंधी काय काय गोष्टी कराव्या लागतात, टीपी डेस्कमध्ये डेली कसं वर्कआउट असतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत, माझ्या चॅनलमार्फत नक्कीच मिळून जातील. त्याचबरोबर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला टीपी डेस्क संदर्भात काही माहिती हवी असेल, काही ट्रेनिंग हवं असेल तर तुम्ही मला नक्कीच अप्रोच करा. चला तर मग आज आपण पाहणार आहोत क्लेम सेटलमेंट प्रोसेस. पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर ते घरी जातं, परंतु त्यानंतर तुमची जबाबदारी जास्त वाढते. कारण जे काही पेशंटचे डिटेल्स असतात, जे काही डॉक्युमेंट्स असतात ते इन्शुरन्स कंपनीला पाठवावे लागतात. त्यानंतर तुम्हाला म्हणजे स्पेसिफिक हॉस्पिटलच्या अकाउंटला ते पेमेंट येतं. आता ते पेमेंट येईपर्यंत तुम्हाला 1-2-3 स्टेपमध्ये काम करावं लागतं. तर सगळ्यात आधी पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर पेशंटचा प्री-ऑथ फॉर्म, पेशंटचे KYC डॉक्युमेंट, जे काय लॅब रिपोर्ट आहेत, ज्या काही गोष्टी बिलामध्ये लावलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला, जे काही ओरिजिनल डिटेल्स आहेत ते इन्शुरन्स कंपनीला त्या ॲड्रेसवर पाठवावे लागतात किंवा TPAला पाठवावे लागतात. आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. सध्या काय झालं ना, म्हणजे एक माझा अनुभव सांगते मी तुम्हाला. 5-6 वर्षापूर्वी सगळे डॉक्युमेंट मला कुरिअरच करावे लागायचे, परंतु आता तसं नाही आहे. स्पेसिफिक पोर्टलवरती एक इनिशियल सेटलमेंट नावाचं एक टॅब असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तिकडे पाठवावे लागतात. किंवा क्लेम सबमिशन म्हणून एक टॅब असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. त्याच्यामुळे काय होतं, कुरिअर करायचं वाचतं. जो काय तुमचा कुरिअरमध्ये जाणारा टाईम आहे किंवा कुरिअर करा, त्याची POD इन्शुरन्स कंपनीला पाठवा, ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात. आणि तुम्हाला एक चांगलं स्टेटस, म्हणजे जे काही पोर्टलवर जो तुम्ही क्लेम सेटलमेंट केलेलं असेल तर तुम्हाला योग्य प्रकारे ते दिसतं आणि लवकरात लवकर क्लेम सेटलमेंट होण्यास मदत होते. परंतु काय काय इन्शुरन्स कंपनीला हार्ड कॉपी लागते, त्यामुळे तुम्हाला त्या जे काही ॲड्रेस आहेत त्या ॲड्रेसवरती 8 दिवसाच्या आत कुरिअर पाठवावं लागतं. त्याच्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात हे मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे, परत एकदा सांगते. प्री-ऑथरायझेशनचा ओरिजिनल फॉर्म, KYC डॉक्युमेंटचे झेरॉक्स, फायनल बिल ओरिजिनल, डिस्चार्ज समरी ओरिजिनल आणि जे काही मेडिकलचं बिल आहे, फार्मसीचं बिल आहे, ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक तुम्ही डॉकेट तयार करा आणि इन्व्हलपमध्ये ते कुरिअर करा. आता त्याच्यामध्ये IPD पेपर पाठवायची गरज नाही. बऱ्याच वेळा IPD पेपरची झेरॉक्स काय काय हॉस्पिटलवाले देतात, परंतु IPD पेपर पाठवायची गरज नाही. हे 5-6 डॉक्युमेंट जरी तुम्ही पाठवले तरी तुम्हाला इझिली क्लेम सेटलमेंट होण्यास मदत होते. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कुरिअर करता, कुरिअर केल्यानंतर जर काही काही पोर्टल्स असतील, पोर्टलवरती काही काहींना हार्ड कॉपी पण लागते आणि क्लेम सबमिशन पण लागतं. त्याच्यामुळे तुम्ही कुरिअर केल्यानंतर क्लेम सबमिशन करताना ती जी POD आहे, जी काही डिटेल्स तुम्ही कुरिअर केल्यानंतर तुम्हाला कुरिअरवाला जी पावती देतो त्याला POD डिटेल्स असं म्हणतात. ती POD डिटेल्स त्याच्यामध्ये ॲड ऑन करून तुम्ही क्लेम सबमिशन करू शकता. क्लेम सबमिशन केल्यानंतर तुम्हाला 45 दिवसाच्या आतमध्ये हॉस्पिटलच्या अकाउंटला पेमेंट येतं. बऱ्यापैकी कधी कधी तर असं होतं 10 दिवसातच पेमेंट येतं, क्लेम सेटल होतो. क्लेम सेटल होण्यासाठी तुम्हाला कुरिअरवर फोकस करणं, इनिशियल सेटलमेंट किंवा जे काही डिस्चार्ज नंतरची प्रोसिजर आहे ती स्पीडअप करणं गरजेचं आहे. डेली तुम्हाला काम असतंच. ॲडमिशन, डिस्चार्ज ही तर तुमची डेली वर्कआउट झाली, डेली कामं झाली. मेडिक्लेम डिपार्टमेंटला जे लोक काम करतात किंवा TPA डेस्कला जे लोक डेली काम करतात, ॲडमिशन, डिस्चार्ज, क्वेरी रिप्लाय, ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला कराव्या लागतातच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते क्लेम सेटलमेंट. कारण तुम्ही डेली काम करताय, कुरिअर करताय, परंतु प्रत्येक पेशंटचं हॉस्पिटलला पेमेंट आले का, प्रत्येक पेशंटचं जे काही अमाऊंट आहे ती सेटल झाली का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण जे ओनर्स असतात, जे काही कन्सल्टंट असतात, जे काही हॉस्पिटलचा स्टाफ असतो, त्या सगळ्यांचं पेमेंट हॉस्पिटलच्या मेडिक्लेम डिपार्टमेंटवर खरंच डिपेंड असतं. डेली कामामधून तुम्हाला थोडाफार तरी वेळेस काढावाच लागतो क्लेम सेटलमेंटसाठी, कुरिअरसाठी. आणि ज्यावेळेस तुम्ही कुरिअर करताय त्यावेळेस थोडंसं व्यवस्थित डोकं शांत ठेवून कुरिअर करा. कारण कधी कधी काय होतं ना, ॲड्रेस चेंज झालेले असतात. स्पेसिफिक ॲड्रेस चेंज झाल्यानंतर तुमच्या हॉस्पिटलच्या मेलवरती ॲड्रेस मेन्शन करून येतात की ह्या समजा पॅरामाउंट TPA आहे किंवा केअर कंपनी आहे, HDFC आर्गोचं ऑफिस आहे, ते चेंज झाले आहे.
ते जे काही ऑफिस आहे ते शिफ्ट झालेले आहे, तर ते ॲड्रेस खरंच बरोबर आहेत का, ते त्याच्यामध्ये तिथे ते ऑफिस खरंच आहे का, हे क्रॉस चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी काय होतं ना, ॲड्रेस चेंज झालेले असतात आणि चेंज झालेले ॲड्रेस तुम्हाला माहीत नसतात. पुन्हा ती फाईल रिटर्न हॉस्पिटलला येते आणि त्याच्यामध्ये खूप वेळ झालेला असतो आणि तुम्हाला मेल येत असतात की ती फाईल भेटलेली नाही. म्हणून कुरिअर करताना तुम्ही क्रॉस चेकच करा की त्या TPAचा हा ॲड्रेस आहे का, त्या इन्शुरन्स कंपनीचा हा प्रॉपर ॲड्रेस आहे का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर एखादं कुरिअर करताना MRIचं बिल असेल किंवा CT स्कॅनचं बिल असेल, ते कधी कधी लेट येतं, डिस्चार्जच्या वेळेस ते येत नाही, किंवा काही मोठे टेस्ट केलेले असतात त्याचे रिपोर्ट कधी कधी लेट येतात, त्यांची बिलं लेट येतात. त्याच्यामध्ये हिस्टोपॅथ झालं किंवा एखाद्या पेशंटचं MRI असेल, CT स्कॅन असेल किंवा एखाद्या पेशंटला जर तुम्ही ब्लड लावलं असेल तर त्याचं बिल पेंडिंग असेल. ज्या गोष्टी तुम्ही बिलामध्ये लावल्यात त्या गोष्टीची हार्ड कॉपी तुम्हाला त्याच्यासोबत द्यावीच लागते. कारण कधी कधी काय होतं ना, जरी तुम्ही क्लेम सबमिशन केले, कुरिअर केले, सगळ्या गोष्टी केल्यात, परंतु तुमचं काहीतरी विसरलंय, पेंडिंग राहिलेलं आहे, त्यामुळे पुन्हा क्वेरी येऊ शकते आणि सेटलमेंट थोडीशी लांबणीवर जाऊ शकते. त्याच्यामुळे पाठवताना जो काय डॉक्युमेंटचा बंच आहे तो प्रॉपर पाठवणं खूप महत्त्वाचं. त्याचबरोबर जर तुम्ही कुरिअर केलं, क्लेम सबमिशन केलं पोर्टलवरती, त्याच्यानंतर तुम्हाला ती जे POD डिटेल्स असतात ते POD डिटेल्स, पेशंटची स्कॅन कॉपी डॉक्युमेंटची आणि पोर्टलवर तुम्ही जे सबमिशन केले त्याचा स्क्रीनशॉट हा स्पेसिफिक इन्शुरन्स कंपनीच्या मेलवर जर तुम्ही पाठवला किंवा TPAच्या मेलवर जर तुम्ही पाठवला तर तुम्हाला लवकरात लवकर पेमेंट येण्याची मदत होते आणि तुम्हाला एक रुटीन बसतं की हां हे करायचे किंवा ते राहिलेलं आहे. पेंडिंग पेमेंटचे मेल केल्याने लवकरात लवकर हॉस्पिटलला पेमेंट जमा होतं आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यवस्थितपणा आणण्याचा खूप मोठा वाटा असतो हा. ह्यामध्ये जे काही तुम्ही रुटीनमध्ये काम करताना, ठीक आहे तुम्ही ॲडमिशन डिस्चार्ज ह्या सगळ्या गोष्टी तर डेली करताच, परंतु कुरिअर करणं, क्लेम सबमिशन करणं, हॉस्पिटलच्या पेमेंटचा फॉलोअप घेणं, जे काही पेंडिंग पेमेंट्स आहे त्याचा फॉलोअप घेणं खूप महत्त्वाचं. तुमचा परफॉर्मन्स त्याच्यावर अवलंबून असतो. हॉस्पिटलचं जे काही पेमेंट असतं किंवा हॉस्पिटलमध्ये जे काही ॲडमिन लेवलला ज्या काही गोष्टी कराव्या लागतात, हॉस्पिटलमध्ये जे काही लोक असतात त्यांचे पेमेंट्स करावे लागतात, कन्सल्टेशनचे पेमेंट करावे लागतात, त्याच्यामुळे ते जे डिटेल्स आहेत, जे काही अमाऊंट येते हॉस्पिटलला ती खूप महत्त्वाची आहे आणि त्याचं प्रेशर हे सगळं तुमच्यावर असतं. त्याच्यामुळे सेटलमेंट हा भाग सगळ्यात महत्त्वाचा असतो कॅशलेस डिपार्टमेंटसाठी. म्हणून तुम्ही लक्षपूर्वक त्याच्यावर वर्कआउट करा आणि त्याचा फॉलोअप घ्या. कोणते कोणते पेमेंट आलेले नाही आहे त्याचा मेल करणं, त्याचा ईमेल करणं, त्याच्या ॲड्रेसवरती खरंच ते डॉक्युमेंट पाठवलेत का, ते POD डिटेल्स त्यांना शेअर केलेत का, किंवा पोर्टलवरती त्याच्यासाठी काही क्वेरी आली का, ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं असतं. कारण सेटलमेंट हा असा भाग आहे की तो तुमच्या पूर्ण कामावरती डिपेंड असतो. तुम्ही तुमचं काम कसं करता आणि योग्य पद्धतीनं काम केलं तर केस ह्या पटकन सेटल होतात आणि जे काही ठरलेले दिवस असतात सेटलमेंटचे त्याच्या आधीसुद्धा कधी कधी पेमेंट येतं. त्यामुळे तुमचं काम करताना अगदी प्रामाणिकपणे, शांतपणे, ॲड्रेस चेक करून प्रत्येक कंपनीला जर तुम्ही मेल करत असाल तर ते पेंडिंग पेमेंटचे मेल किंवा स्पेसिफिक ठरलेले जे मेल ID असतात त्याच्यावर तुम्ही मेल करणं गरजेचं आहे. किंवा कधी कधी तुम्हाला फोनही करावा लागतो. किंवा समजा एखादा HDFCचा क्लेम आहे तर तो 2-3 महिन्यापासून सेटल झालेला नाही आहे, तर तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर माहिती असणं गरजेचं आहे. त्या जे काही रिस्पेक्टिव्ह सर असतील किंवा HDFCचे जे काही कनेक्टिव्हिटी असेल त्यांच्यासोबत फॉलोअप घेणं, त्यांच्यासोबत कॉल करणं, पेमेंट का नाही झालं बाबा, काय प्रॉब्लेम आहे, डॉक्युमेंट भेटले नाही का, किंवा काय इश्यू आहे, आमच्याकडून काही क्वेरी राहिली का पेंडिंग, हे सगळं पाहणं तितकं महत्त्वाचं. म्हणून तुम्ही डेली काम करत जा आणि त्याचबरोबर लवकरात लवकर केसेस कशा सेटल होईल यावर जास्तीत जास्त भर द्या. तर तुम्हाला आजचा टॉपिक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आणखी काही टॉपिक हवा असेल किंवा तुम्हाला कॅशलेस रिगार्डिंग काही माहिती हवी असेल, तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला नक्कीच अप्रोच करू शकता. नक्की संपर्क साधा. शेवटपर्यंत साथ दिली खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ खूप जणांना शेअर करा जेणेकरून तुम्हाला मेडिक्लेम डिपार्टमेंटला काम करताना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझी हेल्प होईल. माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला एक चांगलं काम कसं करता येईल थोडीफार तरी मदत नक्की होईल. धन्यवाद.